एफडीएचा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी धडाका कारवाईचा जो आहे तो सुरू ठेवला आहे, पण दुसऱ्या बाजूला आता नवीन आदेश सुद्धा एफडीएने जारी केलेले आहेत। ज्या शाळा आहेत, ज्या विद्यार्थी ज्या शाळांमध्ये शिकतात तिथून 50 मीटरवर असलेल्या जंक फूडला आता थेट एफडीएने कारवाई करायचं ठरवलेलं आहे। मी सध्या पुण्यातल्या एका नामांकित शाळेच्या बाहेर उभा आहे आणि आपण जर पाहिलं तर 50 मीटर अंतरावर असलेले जंक फूडचे जे सेंटर आहेत ते आता बंद करण्याचा निर्णय या फूड अँड ड्रग संस्थेकडनं घेण्यात आलेला आहे। राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि सकस तसाच संतुलित आहार मिळावा याच्यासाठी आता एफडीए जे आहे ते प्रयत्नशील असल्यामुळे शाळांच्या प्रवेशद्वारापासून 50 मीटर परिसरामध्ये जंक फूड विक्री असेल, त्याची जाहिरात असेल किंवा त्याच्या मोफत वितरणावर अन्न व औषध प्रशासनाने बंदी घातली आहे। या संदर्भातील व्यापक अनुपालन आदेश जे आहेत ते तुकाराम मुंढे यांनी राज्यातील सर्व शाळांसाठी जारी केलेले आहेत। त्यामुळे आपण जर बघितलं तर जंक फूडमध्ये येणारे जे पदार्थ आहेत, ज्याच्यामध्ये भजी असतील, वडापाव असतील किंवा इतर तेलकट तुपकट किंवा अधिक तळलेले पदार्थ आहेत, हे सगळ्यांना जे सेंटर आहेत, जे छोटे छोटे स्टॉल आहेत त्यांच्यावर आता तुकाराम मुंढे यांनी कारवाईचा बडगा उगारलेला आहे। त्यामुळे शाळांच्या 50 मीटरच्या भागात असलेल्या अशा छोट्या स्नॅक सेंटरवर आता लवकरच कारवाईचा हातोडा पडणार आहे। कॅमेरामन किरण काजळेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।